मी ग्राम महसूल अधिकारी बहाळ प्रकाश झाडे. 31 तारखेला ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळं नारायण नदीला भरपूर प्रमाणात पूर आला होता आणि त्या पुराने एकदम रुद्ररूप धारण करून बहाळमध्ये केडगाव आणि जे आजूबाजूच्या परिसरातील जे नदी किनारचे जेवढे बी शेतकरी आहेत, तर लिंबू, केळी बाग म्हणजे डायरेक्ट उपटून फेकलेले आहेत. तिथं आज रोजी म्हणजे असे लिंबू बाग लावलेली आहे. ते पडलेले स्वरूपात दिसत आहे, परंतु असे उभे अजिबात शिल्लक राहिलेले नाही. साधारण किती हेक्टरवर हे नुकसान झालं? साधारण तरी एक एक 140च्या आसपास, 150 हेक्टरच्या आसपास झालेलं नुकसान आहे ते. आणि आम्हाला दिलेल्या आदेशाप्रमाणे आता तत्काळ आम्ही पंचनाम्याची कारवाई सुरू करत कृषीचे आर.बी. पवार भाऊसाहेब आहेत, ते आम्ही आता सकाळपासून फिरतोय आणि पंचनाम्यात जेवढे तत्काळ कोणी सुटायला नाही पाहिजे आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आम्ही प्रत्यक्ष गटागटात जाऊन आणि त्यांची माहिती घेऊन पंचनामे करतोय. तर खरं म्हणजे नारळी नदीला पूर आल्यानंतर अनेकांच्या जमिनी ज्या आहेत त्या खरडून वाहून गेल्या. हो. तर याची काय याच्यामध्ये काही लोकांच्या जमिनी खरडून गेल्यात, म्हणजे डायरेक्ट उघड पडलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर काही लोकांचे शेड गेलेले आहेत आणि नदी काठच्या ज्या विहिरी आहेत त्याच्यात त्या गाळाने भरल्या गेलेल्या आहेत. काहींची चारा वाहून गेलेले आहेत, काहींनी शेतीसाठी साठवून ठेवलेले खत वगैरे जे आहे त्यांचं नुकसान झालेलं आहे. काही जनावरं वाहून गेलेले आहेत. काही गोठ्यामध्ये बांधलेले असताना ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांच्या जनावरांचा प्राथमिक रिपोर्ट सुद्धा काल तहसील कार्यालयात जमा केलेला आहे. अंदाजे किती जमीन या ठिकाणी खरडून वाहून गेलेल्या आहे आणि त्याचं आता आम्ही प्रत्यक्ष गट टू गट पाहणी करतोय. तर आम्ही म्हणजे जो गटात गेलो त्या गटाचा आम्ही सूक्ष्म स्वरूपात लिहून एकत्रित आम्ही तो रिपोर्ट तुम्हाला सांगतो. किती दिवस चालू आहे पंचनामा? जोपर्यंत शेवटचा व्यक्ती जोपर्यंत सुटत नाही किंवा ज्याचं नुकसान झालेलं आहे, असा कोणता व्यक्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पंचनामे चालू.